राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या कोरेगावमध्ये महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात महाभारत रंगलंय। मात्र कोरेगावचं समीकरण नेमकं कसं असणार आहे, काय घडणार आहे, त्यावरचाच एक रिपोर्ट। कोरेगावमध्ये पारंपरिक शिंदेशाही लढत। महेश शिंदेंसमोर शशिकांत शिंदेंचं आव्हान। शशिकांत शिंदे पराभवाची परतफेड करणार। विधानसभा निवडणुकीनं चांगलाच रंग पकडलाय। त्यातच महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतीपैकी एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये पुन्हा दोन शिंदेंमध्ये सामना रंगणार आहे। शिंदे गटानं विद्यमान आमदार महेश शिंदेंना पुन्हा संधी दिली आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लोकसभेला पराभूत झालेल्या शशिकांत शिंदेंवर विश्वास दाखवलाय। मात्र दोन्ही शिंदेंनी आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। हुकुमशाही, दडपशाही, खोटे गुन्हे दाखल करणे तरुणांच्यावर आणि बाकीच्यावर ज्या पद्धतीने पैशाचा आणि वापराने मगरुळीत राजकारण केलं जातं त्याच्या विरोधात लोकांमध्ये संताप आहे आणि सत्तेच्या गैरवापराविरोधात, हुकुमशाहीच्या विरोधामध्ये ही लढाई होईल असं मला सध्याचे चित्र आहे। आणि त्यामुळे मला वाटत नाही कुठले आव्हान वगैरे आहे। मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब अजितदादांच्या माध्यमातून कोरेगाव मतदारसंघाला 2 TMC पाणी आणून 2,500 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी संचालनास निश्चित जनता काम करण्याच्या पाठीशी उभे राहत असते आणि शेवटी आम्ही भूमिपुत्र आहे। बाहेरच्या उमेदवाराला जनता स्वीकारायला वाटत नाही, त्यामुळे आव्हान वाटत नाही। 2019च्या विधानसभेला शशिकांत शिंदेंचा निसटता पराभव झाला। हा पराभव जिव्हारी लागल्यानं पवारांनी शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवर संधी दिली। पुढे शिवसेनेच्या फुटीनंतर महेश शिंदेंनी एकनाथ शिंदेंना साथ दिली, तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या शशिकांत शिंदेंनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला। मात्र 2019च्या विधानसभेला मतांचं गणित कसं होतं पाहूया। महेश शिंदे 1,01,487 मतं, शशिकांत शिंदे 95,255 मतं, 6,232 मतांनी महेश शिंदेंचा विजय झाला। कोरेगावची लढत आता भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा अशा वेगळ्या वळणावर पोहोचली आहे। महेश शिंदेंनी आपण भूमिपुत्र असून मतदारसंघात शेकडो कोटींचा निधी आणून सिंचन आणि रस्त्याची कामं केल्याचा दावा केलाय, तर शशिकांत शिंदेंनी मतदार निष्ठावंतांना साथ देईल आणि हुकुमशाहीला गाडेल असं म्हटलंय। मात्र सध्या 2019 पेक्षा परिस्थिती वेगळी आहे। शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मतांची विभागणी होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे शशिकांत शिंदेंची पराभवाची मालिका थांबणार की महेश शिंदे पुन्हा बाजी मारणार याची उत्सुकता आहे। ओमकार कदमसह ब्युरो रिपोर्ट, साम TV।